मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला परिसरात फेरीवाल्यांची गुंडागर्दी पाहायला मिळते। काल संध्याकाळी पालिकेच्या टीमकडून अनधिकृत कारवाई सुरू असताना अनधिकृत बांधकामावर आणि एकूणातच या प्रक्रियेवर फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला जीवघेणा केला। फेरीवाल्यांनी पालिकेच्या जेसीबीची तोडफोड केली आहे। यामध्ये पालिकेचे 2 ते 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 12 पेक्षा जास्त फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 4 ते 5 जणांना अटक करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी हा राडा झाला तिथे जाऊन स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी पाहणी केली आहे। क्रांतिनगर मधले अनेक जण या ठिकाणी आले, त्यातले बहुसंख्य मुसलमान होते, ते बांगलादेशी होते असं आमचं मत आहे आणि त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पण सुदैवाने स्थानिक लोक, आमच्या नगरसेविका निलिमा गुरव आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना कुठली इजा पोचली नाहीये। पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर ते त्यांचं काम करत असताना सरकारी कामात अडथळा आणणं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्याविरुद्ध कठोरातली कठोर पावलं मी उचलण्याचे निर्देश आता इथे सिनियर इन्स्पेक्टरनाही दिलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।